अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील जिल्हा बँकांमध्ये एकूण 3,55,259 शेतकरी पीक कर्ज थकबाकीदार असल्याची बाब समोर आली आहे। त्यांच्याकडे तब्बल 3,691 कोटी रुपयांचं कर्ज प्रलंबित आहे। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गतवर्षी पुकारलेल्या कर्जमाफी आंदोलनानंतर राज्य सरकारच्या कर्जमाफी विषयक हालचालींना वेग आलाय। राज्य सरकारकडून 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। दरम्यान सहकार विभागाकडून थकबाकीदारांची माहिती संकलित केली जाते। सेवा सहकारी संस्थांमार्फत थकीत खात्यांची माहिती संकलनाचं काम सुरू असलं तरी अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आधार कार्ड, फार्मर आयडी व आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीयेत। त्यामुळे बऱ्याच थकबाकीदारांचा सध्या यादीत समावेश होऊ शकलेला नाहीये। ही माहिती वेळेत दिल्यास थकबाकीदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता सहकार विभागाने व्यक्त केली आहे। अमरावती जिल्ह्यात एकूण 73,253 खाती असून त्यामधील थकीत रक्कम 798.31 कोटी रुपये आहे। यापैकी 56,984 खाती अपलोड करण्यात आली आहेत। अकोला जिल्ह्यात 61,207 खाती असून 641.72 कोटी रुपये थकीत रक्कम आहे आणि त्यातील 57,213 खाती अपलोड झाली आहेत। वाशिम जिल्ह्यात 60,507 खाती असून थकीत रक्कम 621.15 कोटी रुपये आहे, तर 58,012 खाती अपलोड करण्यात आली आहेत। यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 1,32,119 खाती असून थकबाकीची रक्कम 1,401.13 कोटी रुपये आहे। त्यापैकी 51,101 खाती अपलोड झाली आहेत। बुलढाणा जिल्ह्यात 28,173 खाती असून 228.77 कोटी रुपये थकीत रक्कम आहे आणि त्यातील 21,607 खाती अपलोड करण्यात आली आहेत।